काही मुलांची त्वचा खूप कोरडी असते. अशा मुलांना वारंवार खाज येते, त्वचेवर सूज येते, त्वचा लाल होते. ही त्वचेच्या ॲलर्जीची लक्षणे असू शकतात. यालाच आपण अटोपिक डर्मेटायटिस किंवा एक्झिमा असे म्हणतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक्झिमा किंवा अटोपिक डर्मेटायटिसची लक्षणे, एक्झिमा का होतो आणि तो नियंत्रणात ठेवण्यासाठी 3 नियम अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर सतीश घाटोळ, चाइल्ड ॲलर्जी व अस्थमा स्पेशलिस्ट, अकोला. सगळ्यात पहिले जाणून घेऊया की त्वचेच्या ॲलर्जीचे लक्षणे काय आहेत. त्वचेच्या ॲलर्जीचे मुख्य लक्षण आहे खूप खाज येणे. ही खाज विशेषतः रात्रीच्या वेळी जास्त वाढते, ज्यामुळे त्यांची झोप व्यवस्थित होत नाही. या मुलांची त्वचा नेहमीच कोरडी, रखरखीत आणि सेन्सिटिव्ह असते. त्यांच्या त्वचेवर लाल चट्टे येतात, कधी कधी फोडं येतात. त्या ठिकाणची त्वचा जाड आणि कडक होते. 2 वर्षाखालील मुलांच्या गालावर, कोपरावर आणि गुडघ्यावर हे बदल दिसून येतात. आता समजून घेऊयात की मुलांना ॲलर्जीचा त्रास का होतो. यामागे 2 मुख्य कारणे आहेत. पहिलं म्हणजे फिलाग्रीन प्रोटीनची कमतरता. आपल्या त्वचेवर एक प्रोटेक्टिव्ह बॅरियर असते, जी फिलाग्रीन नावाच्या प्रोटीनमुळे मजबूत राहते. एक्झिमा असलेल्या मुलांमध्ये या प्रोटीनची कमतरता असते, ज्यामुळे त्वचेचा हा थर कमकुवत होतो आणि धूळ किंवा ॲलर्जेन्स सहज त्वचेत जाऊन रिॲक्शन निर्माण करतात. एक्झिमाचे दुसरे कारण आहे त्वचेची हायपरसेन्सिटिव्हिटी. ज्या मुलांना त्वचेची ॲलर्जी आहे, त्यांची स्किन बाहेरील ॲलर्जेन्स जसे की धूळ, कपडे, मेटल, साबण, पावडर, कॉस्मेटिक यांना नॉर्मल मुलांपेक्षा जास्त सेन्सिटिव्ह असते. या गोष्टींच्या संपर्कात आल्यानंतर या मुलांना त्वचेवर रिॲक्शन होते. अशा मुलांना पुढे जाऊन दमा म्हणजे अस्थमा किंवा ॲलर्जिक रायनायटिस, शिंका येण्याचा त्रास होतो. आता आपण पाहूयात की अटोपिक डर्मेटायटिस असलेल्या मुलांची काळजी कशी घ्यायची आणि त्यांची ट्रीटमेंट कशी करायची. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्वचेला त्रास देणारे इरिटंट्स टाळा. एक्झिमा असलेल्या मुलांची त्वचा अत्यंत संवेदनशील असते, त्यामुळे मुलांना नेहमी कॉटनचे मऊ सुती कपडे घाला. नायलॉन किंवा सिंथेटिकचे कपडे वापरणे टाळा. हिवाळ्यात लोकरीचे कपडे थेट त्वचेच्या संपर्कात येऊ देऊ नका. आधी आत सुती कपडे घाला आणि त्यावरच जॅकेट किंवा स्वेटर घाला. केमिकल असलेले साबण, परफ्यूम, टॅल्कम पावडर किंवा उग्रवास असलेले तेल वापरणे पूर्ण टाळा. घामामुळे खाज वाढू शकते, त्यामुळे मुले खेळून आल्यानंतर मऊ ओल्या कपड्याने अंग पुसून घ्या किंवा स्पंज बाथ द्या. घरातील हवा कोरडी असल्यास ह्युमिडिफायरचा वापर करावा. या मुलांच्या ट्रीटमेंटसाठी दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे त्वचेचा ओलावा टिकवणे. यामुळे मुलांची स्किन इंटॅक्ट राहते आणि ॲलर्जेन्सचा इम्युन सिस्टम सोबत कॉन्टॅक्ट येत नाही, त्यामुळे ॲलर्जी कंट्रोल होते. अटोपिक डर्मेटायटिस असलेल्या मुलांची त्वचा ओलावा टिकून ठेवू शकत नाही, म्हणून सोक अँड सील ही पद्धत दररोज वापरली पाहिजे. यामध्ये मुलाला दररोज कोमट पाण्याने आंघोळ घाला. खूप गरम किंवा थंड पाण्याने आंघोळ घालू नये. साबण नेहमी pH बॅलन्स्ड आणि माइल्ड असावा. मुलाला 10 मिनिटाच्या वर आंघोळ घालू नका, नाहीतर स्किनमधील ऑइलचा थर निघून स्किन पूर्णपणे ड्राय होते. आंघोळीनंतर अंग पुसण्यासाठी टॉवेलने शरीरावर फक्त टॅप करा. टॉवेलने घासून अंग पुसू नये, त्याने स्किन मधील ओलावा निघून जातो आणि स्किन ड्राय पडते. त्यानंतर त्वचेतील ओलावा सील करण्यासाठी 5 मिनिटांच्या आत डॉक्टरांनी दिलेले मॉइश्चरायझर त्वचेवर पसरवा. ज्यांची स्किन खूप ड्राय आहे त्यांना वारंवार त्वचा ओली करून त्यावर मॉइश्चरायझर लावावे लागते. अटोपिक डर्मेटायटिसच्या ट्रीटमेंटसाठी तिसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे मेडिकल ट्रीटमेंट. अटोपिक डर्मेटायटिसचा उपचार करताना 2 गोष्टी लक्षात ठेवा. पहिलं म्हणजे मॉइश्चरायझरचा नियमित वापर करा. त्वचा बरी वाटत असली तरीही दिवसातनं 3 ते 4 वेळा मॉइश्चरायझरचा वापर करावा. दुसरा उपाय म्हणजे मेडिकेटेड क्रीम्स. त्वचेची अतिसूज आणि खाज कमी करण्यासाठी डॉक्टर काही मेडिसिन असलेल्या क्रीम्स तुम्हाला देऊ शकतात. जर मुलाची त्वचा खूप लाल झाली असेल, गरम लागत असेल किंवा त्यातून पस येत असेल तर हे इन्फेक्शनचे लक्षण आहे. अशा वेळेस लगेचच तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. तर पालकांनो, जर तुमच्या मुलाला स्किन ॲलर्जीचा त्रास असेल तर घाबरून जाऊ नका, पण योग्य उपचारासाठी लहान मुलांच्या ॲलर्जी स्पेशलिस्टचा सल्ला घ्या. योग्य उपचाराने ॲलर्जी बरी होऊ शकते आणि वेळेत घेतलेल्या ट्रीटमेंटमुळे स्किन ॲलर्जीचा पुढे जाऊन अस्थमामध्ये रूपांतर होण्यापासून बचाव होतो. धन्यवाद.